शिवसेना नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज तालुक्यातील डोंगरवाडी येथे झालेल्या मोहन केसरी बैलगाडा शर्यतीतील विजेत्या बैलगाडा मालकांना विविध मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वाटप करण्यात आली। शिवसेना नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंगरवाडी या ठिकाणी गुरुवार दिनांक 11 जून रोजी भव्य अशा मोहन केसरी बैलगाडा शर्यती घेण्यात आल्या। या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस 1,11,111 रुपये तर दुसरे बक्षीस 61,000 रोख ठेवण्यात आले होते। तसेच विविध गटानुसार रोख पारितोषिके ठेवण्यात आली होती। अत्यंत चुरशीने झालेल्या शर्यतीत जनरल गटात अजिंक्य कोपार्डे, महेश बोंद्रे, अमर सूर्यवंशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला। यांना रोख पहिले बक्षीस 1,11,111 रुपये आणि शिल्ड देण्यात आले। तर दुसरा क्रमांक बंडा हसबे, राजू हसबे यांनी पटकावले। त्यांना दुसरे बक्षीस 61,000 रोख आणि शिल्ड देण्यात आले। यावेळी शिवसेना महानगर प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे आणि म्हैसाळचे माजी सरपंच आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली। यावेळी रंगराव संकपाळ, मालगावचे माजी उपसरपंच तुषार खांडेकर, विनायक सूर्यवंशी, प्राध्यापक बी.पी. पाटील, अभिजित चौगुले, युवराज कांबळे, संभाजी चव्हाण, मोहन हेगडे, संजय देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आमचे नेते माननीय मोहन वनखंडे सरांचा वाढदिवस नुकताच पार पडला आणि त्यानिमित्ताने डोंगरवाडी पट्ट्यामध्ये घेण्यात आलेल्या बैलगाडीच्या शर्यतींचा आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथं सरांच्या ऑफिसमध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमानिमित्त त्या भागातले सर्व गाडीवान आणि त्या बैलगाडीच्या शर्यतीमध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलं, पहिला, दुसरा, तिसरा आणि विविध कॅटेगरीमध्ये ज्या शर्यती संपन्न झाल्या, त्या सर्व संपन्न झालेल्या शर्यतींचं बक्षीस वितरण हे अतिशय चांगल्या पद्धतीने इथं झालं। ह्या बैलगाडीच्या शर्यतींच्या पहिल्या पर्वामध्ये पहिलं वर्ष सरांच्या वाढदिवसानिमित्त हे घेण्यात आलं होतं आणि अशाच पद्धतीच्या बैलगाडीच्या शर्यती या पुढच्या वर्षीपासून सुद्धा होतील असं सरांनी ग्वाही दिली आणि अतिशय चांगलं नियोजन, त्याला प्रतिसाद लोकांकडून मिळाला आणि आपण सर्वांनी ते अनुभवलं। आपल्या सर्वांनी ते रील्सच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून लोकांनी बघितलं आणि आपल्या दूर चित्रीकरणाच्या माध्यमातून, चॅनल्सच्या माध्यमातून जवळजवळ 5 नॅशनल चॅनल्सवर याचं चित्रीकरण झालं आणि मिरजेच्या दृष्टिकोनातून किंवा मिरज ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा हा एक टप्पा आहे असं मला वाटतं आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा, शेतकऱ्यांच्या अतिशय करमणुकीचा हा एक बैलगाडीच्या शर्यत हा एक भाग आहे आणि तो सरांनी हाती घेऊन यशस्वीरित्या पार पडला, याबद्दल मला मनस्वी आनंद आहे आणि यापुढच्या काळामध्ये देखील असेच उपक्रम सर घेत राहतील, आम्ही सर्व कार्यकर्ते घेत राहू सरांच्या वाढदिवसानिमित्त अशी इच्छा व्यक्त आम्ही करतो। धन्यवाद।